श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आदिनाथा, जय जयाजी समर्था, जय जयाजी अवधूता, अच्युता अनंता गोविंदा, विश्वात्मका विश्वंभरा, नित्यमुक्ता त्रिभुवन सुंदरा, तुमची शक्ती ही अतिसुंदरा, हरिरवे चरित्र वर्णावया, गुणातीता गुणग्रामा, षड्रिपुदमना आत्मा रामा, भवश्रमशमना सुखधामा, त्राहि मां त्राहि मां त्राहि मां, कथानुसंधानी कृपाकटाक्षा, अखंड ठेवीगा सर्वसाक्षा, इतुकीच असे अपेक्षा, सर्वकर्माध्यक्षा पुरवावी, वाणी तरकट न व्हावी, निरूपणी रसाळता भरावी, सोली व सुखाची सोली व भावी, चरित्र तुझसाठी बोलवी बोलणे, कलियुगी काही न घडे साधन, न धान धर्म यजन, घडवी गुरुसेवा भक्तिपूर्ण, निरहंते समाधान हो, आतापर्यंत चालली गुरुकथा, मृदुभावाचे परंपरा चरिता, सांगितली षष्ठतरंगापर्यंता, गोविंदनाथा पावेतो, धरागत कथानुसंधान, चित्तवृत्ती ठेवुनी सावधान, देवनाथांचे चरित्र करा श्रवण, गुरुदर्शन बोधानंतरी, अनुग्रह जाहला गुरुप्रसादी, स्तविला गुरुनाथ निजात्मबोधी, सद्गुरु सुखवला विनोदानंदी, गुरुशिष्य संवादी प्रेमाच्या, अतिकष्टाने देवरायाला, सद्गुरु कृपानिधान भेटला, गुरुशिष्य पावती समाधानाला, परस्पर सोबतीला राहुनी, पुढती करावया तीर्थाटन, गोविंदनाथ निघती धर्माकारण, ईश्वरी ऐश्वर्याची प्रचिती देऊन, ज्ञान निरूपण सांगती, सद्गुरु तो सर्वशासिता, सद्गुरु तोची परमात्मा नियंता, सत्शिष्याचा वैराग्यदाता, निवृत्ती सर्वथा दृढ करी, ऐसा सद्गुरु परमेश्वर, निघता कराया देशाटन संचार, तै सद्गुरु विरहाचा विचार, वाटे प्रलयंकर देवराया, श्रीनाथ या परी जाती निघुनी, देवबाची दुःखे स्थिती विराणी, ईश्वरी आविष्कार दाटे चिंतनी, चढे उन्मनी धुंदती, सद्गुरु तो एकमेवाद्वितीय, एकच नानाकारी करी तन्मय, अलख निरंजन सर्वत्र अद्वय, स्वानंदमय भरलासे, कधी जन कधी राहे विजन, कधी पोशाख कधी नग्न, कधी उल्लसित कधी उद्विग्न, गुरुरूपी निमग्न नित्यतो, कधी निराहार कधी फलाहार, कधी शोक कधी हास्यलहर, कधी भूमीवर कधी वृक्षावर, कधी भुभुकार कधी बोलणे, ऐसा काळ विदेहाचरणाचा, चालला असता देवरायाचा, पूर्ण स्थिती त्याची पाहून गुरुनाथांचा, हो परमानंदाचा संतोष, आनंदे वारंवार देववासी, गोविंद भेटती भावविलासी, वाढत्याच पाहोन निसंगतेसी, वाटे संगतीसी येवो निसंगता, सद्गुरु परमेशाची भेटी, तैसीच त्याची सुखसंगती, पावण्या श्रुती ही म्हणे नेती नेती, अलौकिक स्थिती देवरायाची, ते बघुनिया गोविंदनाथा, अंतरंगी जडे विशेष व्यथा, वाटे हा जन्मला धर्मकार्यार्था, तेथ विन्मुखता ना चाले, कैसी हा परंपरा चालविल, वास्तवाचा अनुभव जना सांगेल, विदेही कळाही सामान्या अनाकळ, लोकाभिमुख होईल कैसा, जो संत अखंड रमतो विदेही, तो शिष्या ते पुसे न समजवी, देवहीन भेटे भाव अभावी, प्रकृती स्वभावी धर्माधार, देवबा निजवृत्तीने डोले सहज, करी हास्य तो स्वतःशीच, शब्द आणि अर्थाना संदर्भ काज, धार्मिक साजतो धर्मकार्या, संत वचनार्थ तो सांगण्याची, नसावी गरजती दुभाषिकाची, जगात पाखंड मौज नाना परीची, आंधळेपणाची चालेही, ध्वन्यर्थी करिता परमार्थ कथन, नहो बोधाचे आकलन, अभिव्यक्ती शिष्यची उलटी करून, सांगता स्वार्थपण बोकाळे, अक्षरांची केल्या उलटा पालट, मरा म्हणता रामनामी खोट, परमार्थ सावध असावा धीट, दुश्चित्त भाट शिष्य न हो, जो गुरु समर्थ शिष्य बोधा, सावध बुद्धी ब्रह्मानंदी डुलता, अहंकारी गुरुपण नबाधी चित्ता, संकल्प विकल्पता नामनी, जो गुरु शिष्या पाहे पुत्रापरी, प्रसंगी शिष्याची सेवा ही करी, शिष्याप्रती ही देवभाव अंतरी, धन्य अवतारी तो सद्गुरु,
धर्मकार्यासी पाहिजे सत्पात्र सेवक, समर्थ प्रचितीचे धर्मप्रेरक, जनव्यवहारी सावध निशंक, कुशल उपदेशक पारंगत, उदरनिर्वाहाचा चोख व्यवहार, नघाली कुणावरही भार, संकट अडचणीत धावे सत्वर, सर्वा अपरंपार प्रेमते, आंबे जई पूर्ण पिकती, तई काळजी ते कुठे न लागती, तैसी शिष्यास्तवे राखणती, संदेहा निवारिती वेळोवेळी, गृहस्थ सोन द्वैता न देखी, लोकी वर्तता दृष्टी न लौकिकी, शिष्यताराया अति आपुलकी, प्रेमे अंकी खेळवी, संसारी ना कधी दुराग्रही, न धावे विषयांचे मागेही, मिथ्या देहाभिनिवेशही नाही, अनासक्त देही जीवतो, वर्णदार विवेकी अनुशासन, सांगे भक्ती रीत शिष्या कारण, शुद्ध लोकाचारी ती शिकवण, सुंदर परिपूर्ण परमार्था, परमार्थ नाना सद्गुण शृंगार, देव धर्म कार्य आवडी अलंकार, ऐसा प्रभावळीचा गुरुगळाहार, शोभा अपरंपार शिष्यांची, असोया चिंतनी गोविंदनाथ, देवबाची चिंता करीत कार्यार्थ, सावधपण कधी येईल त्याप्रत, अतिदुःखित मानसी, नाना परियत्न स्वये करीती, परिशुद्ध वृक्षा शुद्ध फळे न लागती, नैराश्ये मर्जी गुरुची म्हणती, परंपरा चालविती सद्गुरु, याच विचारी फिरता तीर्थोतीर्थी, जालन्यासी गोविंदनाथ येती, तेथे परममित्र ते आनंदी यती, दत्तावतारी वसती ते, आनंदी स्वामीची दिगंत कीर्ती, म्हणती नरतनु धरती दत्तमूर्ती, भक्तोद्धारा कलियुगी अवतरती, पाहू संक्षिप्ती चरित्रते, देऊळगावीच्या बालाजी मंदिरात, प्रतिवर्षी उत्सव यात्रा भरत, दोरकनाती डेरे साहित्य, भांडारातून काढित प्रतिवर्षी, वर्षभरी असती बंद भांडारात, भरून ठेविती वस्तू सुरक्षित, नेहमीची ही देवस्थान रीत, परी एकदा होत नवलते, उत्सवासाठी काढिले डेरे कनाती, घड्या माझी जन आश्चर्ये भगती, दोन सुंदर अर्भके दिसती, जन उचलिती हळुवार, त्यातील एक अर्भक तत्क्षण होई तेजोरूपी अदृश्यमान, दुजे क्रमशः जाहले वर्धमान, हरिओम तत्सत गर्जन करी, निजानंद स्वानंदी विहरत, नाम जाहले आनंदीनाथ, ईश्वरी अवतार साक्षात वसे जालन्यात स्वेच्छेने, स्वामी निरंजन ईश्वरी अवतार, दुष्टांचा काळ सृष्टा आधार, अत्रिनंदन हा दीनांचा दातार, संकटमोचन सिद्ध थोरतो, जेव्हा दाटून ये उन्मनी लळा, बालोन्मत्त पिशाच्यवतकळा, तेव्हा स्वयेची त्यजिती लोकावळा, जाई निश्चळा रानीवनी, असता बेभान उग्र अवस्था, आनंदी कवणा नाटोपे जगता, काही न घडावी कृती अनुचिता, म्हणून एकांता जातसे, संपता दशा उन्मनीची, मग नगरी ये स्वामी स्वयेची, अधर्म प्रवृत्ती कलियुगीची, स्वच्छंदे जगीची वारिती, ऐसा अद्भुत प्रतापी आनंदी, तया अतिमैत्री प्रीती गोविंदी, म्हणून नाथही फिरता कधी कधी, जालन्यासी थांबती यावर जुनी, देवबाचे चिंतेत नाथजी असता, आनंदी पुसती सहजता, कोण धर्मकार्य प्रवर्तना करिता, अधिकारी नेता निवडिला, शिष्य सती ते नाना परी, ओळखुनी ठेवणे त्याजवळी दूरी, वर्तनी अधिकारी सर्वाधारी, विशुद्ध सत्पात्री निवड हो, अनधिकारी शिष्य कार्यानासवी, उतावीळपणी वा अहंभावी, जगती जनीया असावा प्रभावी, लोकसंग्रहे वाढवी मान्यते, गोविंदनाथ वदती विमनस्कपणे, तुम्हा त्रिकालज्ञा काय सांगणे, जीवीचा जिव्हाळा जीवलग जाणे, तरी सांगणे ते सांगतो, जयाचा जगा वेगळा अधिकार, आहे प्रत्यक्ष हनुमंत अवतार, देवराय तो कमाविसदार कुमर, नाथ धुरंधर भावितो, सांभाळण्या परंपरा सांप्रदाया, आत्मप्रत्ययी अधिकारचया, त्याची सुकृत ठेव अनाकलनीया, चैतन्यमय कर्म क्रियज्ञाता, दत्तप्रिय जो दत्त आज्ञेपरी, जाहला अनुग्रहे साक्षात्कारी, सांप्रदायिक कुळरीत निर्धारी, पूर्ण निजांतरी ठाविती,
तयाची अद्वय विदेहावस्था तीच मम जाहली व्यथा. जीव शिव ऐक्य जरी स्वभावता जीवा वळविता ईश्वर. जीवा शिवभाव जरी आला तरी व्यवहारी धर्मकार्याला. असावे ईश्वरार्पण ज्ञानाला परंपरा कार्याला आवश्यक. नाथजी स्वामिया सांगती सार जो इतरे जना न करी उपकार. ते वृथाची वाहणे ज्ञानभार ज्ञान अंगीकार तो तत्वपसारा. समाधिस्थ जो स्वये निरंतर जो बोले न चाले विदेही नर. ऐसेच सर्व संत होतील तर कोण करी उद्धार जनधर्मा. निर्बुद्धा ते अखंड बोधिता सार्थ होयती प्रबुद्धता. जागत्याने जागविता निद्रिस्ता जागृतावस्था सार्थती. त्रिविध भवव्याधींनी नागवला संसार तापे त्रस्त जाहला. तोच पुरुषार्थी परमार्थाला पात्र गुरुपदाला अनुभवे. बद्ध आर्तासी सांगावे ज्ञान तोडावा तयाचा देहाभिमान. सुख व्हावे बंधनमुक्त करून निसंग विहरून जनात. म्हणून संत अद्वय ब्रह्मरूप भावा ब्रह्मप्रपंच वेगळेपणा नसावा. सत्याचा निवाडा करावा असावा निरक्षीर विवेकी. पहा आकाशी अभ्र पसरता रविवरी पसरे काळोखता. सूर्याशी त्याचा स्पर्श नसता भासे आच्छादिता रवी. अभ्रते जगताचे डोळा रवी तो निसंग वेगळा. विपरीत बौद्धिक गोंधळा विफल वगळावे जाणोनी. ऐसी सांप्रदायिक परंपरेची रीत उलटी नाथा घरची. सांगे सहज स्फूर्ती सद्गुरूची भेटी संतांची प्रेममय. बोलता बोलता थांबे गुरुवर देवरायाचे स्मरणी दाटे गहिवर. देवरायाची स्थिती निरंतर दुःखितांतरनाथांचे. ते पाहुन आनंदी सोयरा सांगे स्वामी परममित्रा. तिळभरी आपण चिंता न करा गुरुकृपा निरंतरा पाठीशी. मैत्रीचे अपुले नाते प्रेमाचे तेथ वेगळे पण मग कैचे. योग्य वेळी होईल कार्य तुमचे अगाध गुरुकृपेचे महिमान. झालिया सद्गुरूची कृपादृष्टी देवराया सावध होऊनी उठी. पुरुषार्थी गाजवील सृष्टी आनंदी श्रेष्ठी वचन दे. या परी आनंदी परंपरा कार्यासी आशीर्वाद देती शुभवचनेसी. पुढे गोविंद निगती पर्यटनासी प्रसन्न मानसी निरोप घे. हृदयी जागता गुरुसेवा सद्भाव कार्यार्थ प्रकटे सद्गुरू राव. स्वामींची स्फूर्ती ही देवाची ठेव मूर्त हो भाव वचनाचा. गोविंदजी पर्यटना जाता प्रगटली अपूर्व सद्गुरु सत्ता. देवराया भावोन्मनीतही असता ये सत्वरता जालन्यासी. स्वामींचे मठात सहज येऊन शिष्यगणा म्हणे मज स्वामी दर्शन. घडावे हो अधीर हे मन सद्भावाची खूण जागली. संत दर्शनी मनी हो स्थिरता त्याविना कल्लोळ नैराश्य वृथा. संत समागमा विना सर्वथा समाधान चित्ता नये. शिष्यगण वदती देवरायासी जेव्हा स्वामी रमती उग्र उन्मनीसी. तेव्हा कुणा न भावे उपद्रवासी म्हणून नगर त्यागासी करीती. भीती ती देवरायासी नसे ठावी परी शांती ही उरली नसे गावी. वनातची जातो म्हणे सद्भावी काकुळती धावी वनाकडे. जाहले केव्हा ठेवू पायी शिर दर्शनाविना करमेन क्षणभर. स्वामींचे शिष्य अडविती फार परी अनिवार देववा सर्वथा. आर्तपणी येई त्या अरण्यात बैसले स्वामी दिसले वटछायेत. आनंदी निधान स्वानंदी डोलत समाधी स्थितीत निमग्न. आनंदी भासती दत्त अवधूत बघता देवराया ही उर्मी उठत. दर्शनानंदे दाटे भावोन्माद तनु रोमांचित चाहली. जणू सर्व देह शक्ती एकवटली धावत देवबाये स्वामी जवळी. त्या चरणी डोई जडविली मूर्ती खवळली स्वामींची. हातीचा सोटा उंच उगारुनी बळकट देवबासी हाती धरुनी. सक्रोध सोट्यावरी सोटे मारुनी 55 सोट्यांनी प्रहारिले. बघण्याऱ्यांची गर्दी जाहली ती कळव्याने जनकिंचाळीती.
क्रूरताडण भीषण अति परीशांती अभंग देवबाची सत्संगाचा महिमा कहन जनादिसे जे मारणे भीषण देवबासी वाटे ते कृपादान सत्वशुद्धी कारणते सोट्याचा एक एक वार बसता जाईल या गुणवैषम्यता एक एक वृत्ती घे सावधानता सिद्ध कार्यार्थी देवराया महायोगी ते योग निधान ज्ञान गंभीरते साधू विलक्षण निज सुखदायी भक्ती संपूर्ण मऊ मेणाहून प्रेमते मग आनंदी ही सावध झाले देवबासी हळुवार कुरुवाळिले परमानंदी बालका आलिंगिले प्रेम दिधले सुखसार वंदिले श्री आनंदीचे चरण आनंदी स्वामी ही धरिती उचलून जाहले सावध स्वानंदी जीवन विकल्पाची पोळवण जाहली हरिहरा समान दोघेही शोभती जालन्यात प्रवेश करण्या निघती पुरातन वटवृक्षाखाली पोहचती एक पिशाच पुढती ये सर्व शक्तिनिशी झेपावे देवबावर देवबाही सावरला धैर्ये तत्पर युद्ध हो भयतांचे अघोरी घोर मुष्टी लत्ता प्रहार चालले देवराया तो बळियांचा महाबळी त्या प्रचंड पिशाच्या निर्दळी पडला भूवरी तो फोडी किंकाळी देवराया खेळी मेळी राहिला पिशाच्या कृती पडली भूवरी त्यातून प्रकटला पुरुष सामोरी शरण आला प्रारब्ध संस्कारी स्तुती करी नमुनी देवराया म्हणे धन्य धन्य देवबा महारुद्रा पतित पावना करुणा समुद्रा जे घडले ते माझ्या कर्मानुसारा दुष्कर्म चक्रा कृपे निवारिले देवबा तयाची ओळख पुसित तो वदे सुरसेन गंधर्व शापित मम उद्धार तव लत्ता प्रहारात आज शापांत जाहला देवराया तू हनुमंताचा अंश धन्य पावन तव चरणस्पर्श तुटले अवघेची मम पापपाश अंधारी प्रकाश लाभला तव स्वरूप सुखे सुखावलो काया वाचा मने शुद्ध जाहलो अहंकारी देह भावा भुललो सुखरूप जाहलो सुख बरे या परी स्तबुनी देवरायासी सुरसेन अंतर्धान पावे तत्क्षणेसी देवराया आनंदी स्वामी मठासी विश्राम घेण्यासी पातले विजन सोडुनी पवित्र आश्रमी एकांती लोकांती ही समसाम्यी समसुखाच्या ऐश्वर्याचे आरामी निजात्म उद्यमी रमला देवबा अभेद दर्शनी अखंड सावध एकची जाहले तया मोक्षबंध सर्वकर्मी ईश्वर रूपी शुद्ध सर्वाभूती सुगंध देवत्वाचा देवबासी वादना बडबडवृता अनुसंधानी तत्पर गुरुसेवे करिता वचनपूर्तीचे समाधान लभता आनंदी समर्था संतोष हो गोविंदनाथाची आठवण अहरनिशी देवबासी करी बेचैन परी स्वामी सीदा विना वेगळेपण राहे अतिसज्ञान प्रेम भरे या परी काही काळ लोटला गोविंदनाथ येती जालन्याला देवबासा भाग्यवार उगवला गुरुभेटी आतुरला अति गोविंदनाथा दुरुनी बघता अत्यानंद हो आनंदी समर्था द्वारी सुस्थितीत देवबा दिसता परमसंतोषता गुरुनाथ देवराया तो गुरुचरण कमळी बिलगला तो लढीवाळी माऊलीसी बघता बाळ उताबिळी प्रेम प्रेमळी उफाळले अवघ्यांचे ते बोलणे खुंटले आनंदी स्वामीही तटस्थ जाहले निज रूपाचे जणू मिलन घडले जीव शिव पावले ऐक्यासी प्रेमन समावे तिघांचेही हृदयी परावाणी जणू प्रकटे प्रेममयी डोळी यांचे बोलके अश्रू प्रवाही निशब्दमयी वाणी वदे ऐसे भावप्रेमी गेले काही क्षण मग पुसती क्षेम कुशल पूर्ण जाहले नाथांचे चरण प्रक्षालन झुल्यावर बैसून बोलती आनंदी स्वामी सवे नाथ गोविंद उभयही पाळण्यावरी बैसत देवबा हळूहळू झुला झुलवित स्तवनी सुखवीत उभयांसी आनंदी आणि गोविंदनाथ प्रासादिक काव्ये दोघेही मुदित प्रेमाचे भरते गुरु गोविंदायेत पाझरे बोधा मृत गुरुवांतरी देवरायासी जवळी घेत हळूहळू प्रेमे वदती नाथ
हरिभक्त तो जीव कर्मा विरहित शिवची चालवीत योगक्षेम बंधनरहित ते देहपण अखंड श्रद्धामय ध्यान भजन ते सहज सायुज्यता मार्गक्रमण सांगकर्मी खूण सुखाची जयासी यथार्थ आत्मानुभव तो आत्मार्चनी सपाहे लाघव तो आपणा तपाहे पूर्ण स्वयमेव न्याहाळी विश्वनिजबोधे नाना राग एक संगीत अनंत अक्षरे एकची ग्रंथ देह एक भिन्न भिन्न अवयवात तैसी परब्रह्मात ब्रह्मांडे बालके असती अनेक परिमातेचे वात्सल्य एक ज्याचे त्याचे परी करी कौतुक आगळे सुखमातेचे ऐसा देही असो न विदेही संगरहित जो संगा माझी बोधी अखंड जीवन मुक्त पाही व्यवहारी राही संतुलित ब्रह्मरूप त्याचा व्यवहार विकार ब्रह्मरूप होती आचार विचार ब्रह्मची सगुण गुणविस्तार ब्रह्मचराचर पूर्णते ज्ञानिया एकची ध्यास असावा क्रमे सर्व भवगोवा उकलावा सज्ञानी तो सुखी करावा मुमुक्षु तारावा प्रेमाने सर्वांसी भक्ती साधन शिकवावे सकळ सार्थकी देहा जिजवावे गोड राहुनी गोडीसी भरावे त्याज्य न भावे कठोरीने या परी कार्यदंगनाना परी परी अलिप्तपणाची कास धरी मी पण त्याचनी निजरूपा माझारी करून अकर्त्या परी नित्य देवा प्रियते विवेकी वर्तन देवाशी हितकुज मनोरंजन देव करता करविता हेची क्रीडन वेगळे पण नको देवाशी देवभक्ताची विभक्तता ही कल्पना ही खोटी अयुक्ता भक्ती देव होन देव पूजिता पूर्ण तन्मयता श्रीहरीशी या परी ज्ञानी वक्तानाथ देवरायासी आत्मज्ञान देत दुर्धर संप्रदायी त्यागाची रीत सहज परंपरेत चालवी गोविंद सद्गुरु माऊली जीवनमुक्तीची दीक्षा भली धर्मकार्यार्थ सज्जन प्रतिपाळी परमानंद वर्षली कृपाघन या परी आनंदी वरिती सावधस्थिती सम्यक वृत्ती गोविंद सांगती तेणे देवरायाची जागे सत्वशक्ती कार्यसिद्धता ती जाहली आता सावधान परियेसा कथा श्रीनाथांची असे सुरसा माझ्या हीनपणे क्वचित निरसा होई तरी उल्हासा धरावे देवबा स्वये ज्ञानियाचा राजा जीवन मुक्ती ज्ञान आकळे सहजा मी पणाचा नुरला गाजा वाजा गुरुकृपा साजा लेला सद्गुरु कृपेने सावध झाला गुरुवाज्ञे पीठकार्या सज्ज झाला नुरली पूर्वदेह कहाणी तयाला उपकाराला उरणे असे देवरायाची पाहुनी पात्रता तैसीच जाणुनी कार्या सिद्धता आनंदी वदती गोविंदनाथा आता दत्तकथा द्याविया देवराया तो पूर्णाधिकारी शब्दपरे निष्णातवरी तयासी सांप्रदायिक पीठावरी प्रेमभरी नाथा बैसवी धन्य संतांची हृदय श्रीमंती संतते संसारिया विश्रांती संत साधकाची तृप्ती शांती विवेकी सोबती धर्माचे ऐसी संत संगती सुमंगला दुरितनाशन वारी कलिमला मंगळाची ती परममंगला पुरुषार्थ सकलादायिनी आनंदी स्वामीचे ऐकून वचन निजांतरी गोविंद दे सन्मान आनंदीचे सर्व सहकार्य घेऊन करीती नियोजन कार्याचे पंडित द्विजांदी मुहूर्त तिथला सर्व लागले कामी पट्टाभिषेकाला काशीहून वैदिक मेळा पातला सर्व शिष्य मेळा जमला तो यज्ञमंडप तो भव्य प्रांगणी शोभिवंत खुलल्या झाल्लरी कमानी गमे मांगल्याची महापर्वणी चाले निशिदिनी अन्नछत्र नाथपट्टाभिषेकाचा महोत्सव चाले 3 दिवस अतिवैभव जमती संत थोर महानुभाव करीती गौरवनाथांचा चाले निरंतर घोष वेदमंत्राचा गूढ कल्लोळ भजन कीर्तनाचा लोकोत्तर महिमा भक्तिभावाचा पट्टाभिषेकाचा सोहळा ऐका महती श्री पट्टाभिषेकाची सद्गुरु सत्शिष्य अद्वयानंदाची भवविजयी प्रेममय उत्सवाची अजरामर पदाची कीर्ती ही शुद्ध वेदोक्त स्वधर्मस्थिती
भवबंधनव्यथांची समाप्ती, योग पट्टाभिषेक योग परिणती, नित्यमुक्ती जीवीची, अखंड व्रतदीक्षा जीवनभराची, नित्य सद्गुरु सेवा धर्माची, साठवण सर्वथा निज तेजाची, देहाभिमानाची बोळवण, पट्टाभिषेक ही जीवनशुद्धी, काळस्थळ द्रव्यादिकांची शुद्धी, देहशुद्धी कर्मधर्मशुद्धी, कर्त्याची शुद्धी मोक्षदा. पट्टाभिषेक ही अनन्य भक्ती, आपुला आपणची गुरुप्रचिती, निर्विकल्पाद्वयधारणाती, ज्ञानप्रकाशी स्थिती साधनी, पट्टाभिषेकाचा आगळा गौरव, सिद्धप्रज्ञेचा तो आत्मानुभव, वैराग्यसिद्धीचे ते स्वयमेव, प्रेममिलन अद्वयभावाशी, पिठावर विराजण्याची थोरी, सद्गुरूचे अमौलिक देणे अविकारी, येथ अमृत होनी अमृतामाझारी, भक्तिभाव करी विसावा, परंपरेचे लेणे ही सारामृत प्राप्ती, सर्व त्रैलोक्य सत्ता संपत्ती, गुरुभक्त ओवाळून टाकिती, हृदयी अनुभूती ज्याची तया, सप्तसागर सप्तसरिता, यथार्था ज्या पदी लाभे तीर्थता, तयावरी शतधाराभिषेकिता, ब्रह्मपद समर्थता वेदोक्ता, पट्टाभिषेकी तया देवराया, आभूषली सांप्रदायिक लेणिया, कंठी माळा कुंडले कर्णीया, झोळी खांदिया शोभली, गुरुकृपामय हा महोत्सव, पूर्ण करीती श्री दत्तादी देव, देवनाथ नामी जाहला गौरव, पीठाधीश अपूर्व गाजला, महोत्सवात श्री देवनाथांचे, प्रथम कीर्तन तसे भिक्षेचे, सोहाळे जाहले सद्गुरु कृपेचे, स्तवन आनंदीचे जाहले, कीर्तनी देवनाथ तल्लीन, मागे गुरुपात्री वरदान, म्हणे मम ज्ञान आणि अज्ञान, भावे सगुण तू सद्गुरो, सद्गुरु प्रीती सबाह्य कोंदटावी, मी तू पण नुरावे चित्ताचे ठाई, उत्तम व्यापक चिद्रूप उरावी, स्थिती चिरंजीवी चैतन्य घन, आता इतुकेची मागणे असे, अपरोक्ष ज्ञान हो निधिध्यासे, अनन्यता वरावी सहज समरसे, दिसो सर्वत्र वसे भगवंत, सामान्य जनांच्या उद्धरणार्थ, जरी मम दैवी अवतार होता, तरी मधुजतनोधर सहज सुखद, आत्मदर्शन नित्य हो, प्रेम अप्रेम ज्ञान अज्ञान, भक्ती वा अभक्तपण समान, जेणे संसार दुःख हो निवारण, सदा चरण हो अखंडची, या परी कीर्तनी श्रोतृवृंद दंगला, देवनाथ ही तल्लीन रंगला, आनंदी सह सद्गुरु स्तविला, सद्गुरु सुखावला वरदानी, धन्य देवनाथ लावण्य मनोहर, तेज साकारले क्रीडा सुंदर, अंगी तळपती प्रासादिक अलंकार, तृप्तीचे भांडार प्रगटले, परमात्म रुद्राक्ष तो महाबोध, जय विजय कुंडलात्मक सिद्ध, समतेच्या माळा गळागादी शुद्ध, सहजासनी नाथ विराजला, वानू किती भक्त चकोर चंद्रा, स्वानंदी नांदत योगींद्रा, गुणगंभीरा कृपा समुद्रा, स्थिरावे प्रेमार्द्रा वाणी ती, असो सद्गुरूने प्रेमकोड पुरविले, वरदहस्ता शिरी ठेविले, आनंदधामा लेणिया भूषविले, पाहता स्थिरावले मनोधर्म, जो आत्मसुख ऐश्वर्ये भरला, माईक देह कळांना विटला, दीक्षा घेऊन भिक्षे निघाला, गोविंद राम गर्जला गोविंद, गुरुकृपा कांती मुखी झळाळी, हाती छडी ती खांदी झोळी, चिपळ्या माळाधारी मूर्ती स्नेहाळी, निघे झोळी भरावयाक, नाथ भिक्षेचे घेण्या दर्शन, दुतर्फा उभे जनशिष्यगण, करिता यथाशक्ती भिक्षा अर्पण, जीवनी समाधान पर्वणी, अमूर्त मूर्त कोण देता घेता, निरपेक्ष भिक्षा सर्व एकात्मता, सर्वा ठाई भगवंतची भक्ता, पूर्णी पूर्णता भिक्षाती, भक्तरूपी प्रकटला देवाधिदेव, सद्गुरुपदी अर्पिली प्राप्ती उत्तमत्व, सद्गुरुपायी अर्पण हो हाव, पूर्णी पूर्णत्व स्थिरावले, या परी परंपरा जो निजचुक ठेवा, गोविंदनाथे दिधला नाथा देवा, जेथीचा कारभार तेथेची जावा, भक्ती धर्म स्थापावा म्हणोनी, या परी निशेष भेदरूप देवनाथ, बद्ध परिकर हो परंपरा कार्यार्थ,
नाथ वीरभूषण परमसिद्ध महापुरुषार्थ रूप कार्य करी. आता नाथचरणी प्रार्थना ग्रंथिया गायली थोरी तव वेद पुरुषिया. कोण निवारील अज्ञान रूप माया सत्वर दीनाया सावरी. सत्संगाची हो सदैव आठवण इह वैभवी रमुनी न हो विस्मरण. येस जन्मी भावा परमार्थ परिपूर्ण बुद्धी भ्रष्टपण न व्हावे. मनोहरनाथ अज्ञपामर काय जाणेल तव अंतःपार. नाथ शुभाशिष असो निरंतर जन्म जन्मांतर कृपा असो. श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुख स्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी. सुख कर गुरुभक्ता इह परत्री सप्तम तरंग गोडहा. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्रीदेवनाथ लीला लहर्यां सप्तम तरंगः. श्री गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.